वसई किल्ल्यातल्या बिबट्याला वास्तव्य करून आता जवळपास आठवडा होत आलेला आहे, परंतु वन विभाग नेमकं करताय काय हा सवाल आता उपस्थित झाला आहे। हाताची घडी आणि तोंडावर बोट अशीच काहीची अवस्था सध्या वन विभागाची आहे। कारण गावकऱ्यांना हा बिबट्या दिसतो, स्थानिकांना बिबट्या दिसतो, इकडच्या येणाऱ्यांना बिबट्या दिसतो। असं असताना देखील वन विभागाला आता असा कुठला पुरावा पाहिजे की जेणेकरून त्यांना पिंजरा इथे आणता येईल। हा बिबट्या जो आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपला वावर करत असतो। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कुत्रे त्याने खाल्लेले आहेत। जवळपास 10 ते 15 कुत्रे मिसिंग असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। तर किल्ल्यामध्ये जे पुरातन चर्च आहे त्या चर्चच्या आसपास देखील त्याचा आवाज होता। किल्ल्यामध्ये जो चक्री जिना आहे तिथे देखील काल दुपारी त्याच्या मोठमोठ्या डरकाळ्या लोकांनी ऐकल्या होत्या। लोक मोठ्या प्रमाणावर भयभीत झालेले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे। कारण ह्या किल्ल्याच्या आसपास जवळपास 10 ते 15 हजारांची लोकवस्ती आहे। किल्ला बंदर आहे, पाचू बंदर अशी गावं आहेत। काल देखील लोक मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक इथे बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर संतापलेले पाहायला मिळाले। या बैठकीला लहान मुलं देखील होती, मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग होता, पुरुष देखील मोठ्या प्रमाणावर होते। परंतु वन विभाग अधिकाऱ्यांनी त्यांना मोठे नियमांचा पाढा वाचून दाखवला। जर आम्हाला पिंजरा आणायचा असेल तर एवढे नियम आहेत, तेवढे नियम आहेत, असा नियमांचा पाढा वाचला। परंतु या त्यांच्या वन विभागाच्या एकंदर कृतीवरून असंच वाटतंय की यांना माणसाच्या जीवापेक्षा बिबट्याचा जीव हा महत्त्वाचा आहे। असं म्हटलं जातं की हा बिबट्या जरी पिंजऱ्यात कैद केला तरी त्याला पुन्हा जंगलामध्ये सुखरूप सोडण्यात येणार आहे, परंतु त्याला पिंजऱ्यात का सुखरूप पकडलं जात नाही हा प्रश्न आता उपस्थित झालाय। कोणाचा जीव गेल्यानंतर विमा अधिकारी जागे होणार का? दिवसा इथे वन विभागाचे अधिकारी कोणी फिरकत नाही, काही प्रायव्हेट एनजीओले देखील सर्वे करतायत। अनेकांना हा बिबट्या दिसतो, परंतु वन विभाग अधिकाऱ्यांना कुठला नियम आहे आणि काय याच्यासाठी उपाययोजना करत नाही हा सवाल उपस्थित झालेला आहे। यांना कोणाचा दबाव आहे का नाही हे देखील कळत नाही। तर दुसरीकडे इथे खुलेआम या किल्ल्यामध्ये वावर आहे। अनेक तुम्ही बघितलं तर लोक या किल्ल्यामध्ये फोटो सेशनसाठी जात आहेत। तर अनेकांचं आपलं गाव, आपलं घर, आपली शाळा, आपली नोकरी असल्यामुळे या रस्त्यावरून येणं जाणं करावं लागतंय। जीव मुठीत घेऊन लोक अक्षरशः या रस्त्याने प्रवास करतात। बिबट्या खुलेआम ये जा करतो, रोड क्रॉस करतो, परंतु वन विभागाचे अधिकारी केवळ मुख गिळून गप्प आहेत। हाताची घडी तोंडावर बोट अशीच अवस्था सध्या वन विभागाची आहे। वन विभाग नेमकं करणार तरी काय? हा नियम वसई विरारला वेगळा का लागू आहे? बिबट्या शहरामध्ये घुसणं किंवा गावामध्ये घुसणं ही पहिली वेळ नाही। महाराष्ट्राचा अनेक वेळा ह्या ठिकाणी आपण घटना बघितलं, ठाण्याची घटना ताजी होती। बिबट्या दिसला तर 24 तासात तिकडे वन विभागाचं पूर्ण टीम पोहोचते, त्याला रेस्क्यू करते। परंतु वसई विरार परिसरात 8 दिवसापासून बिबट्या फिरतोय, मग त्याला का कारवाई केली जात नाही? त्या वसई विरारसाठी फॉरेस्टचे वेगळे नियम आहेत का हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। कारण काही महिन्यापूर्वी ठाण्याला देखील एका सोसायटीमध्ये बिबट्या घुसला होता, त्यावेळेला पूर्ण टीम रेडी झाली आणि बिबट्याला रेस्क्यू केलं होतं। परंतु वसई विरारमध्ये या गोष्टी का घडत नाही? का वन विभागाला हा बिबट्या पकडण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही का आणखीन कोणाचा जीव जाण्याची वाळ बघते हा सवाल आता उपस्थित झालाय। असो हा बिबट्या जो आहे कोणाला इजा करू नये, कुठल्याही माणसाला असेल किंवा महिला पुरुषांना कुठल्या प्रकारचा अटॅक करू नये हीच आपण ईश्वराकडे प्रार्थना करू शकतो। कारण तुम्ही आम्ही दुसरं काही करू शकत नाही। आपण जे काही सर्व फॉरेस्ट विभागावर डिपेंड आहोत। जेव्हा फॉरेस्ट विभाग सध्या आपला मनमानी कारभार सर्व हम करे सो सरकार, हम करे सो कायदा, असं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं सध्या जे आहे वातावरण सुरू आहे। परंतु असो लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद व्हावा ही संपूर्ण वसई विरारकरांची मागणी आहे। काल जी मीटिंग झाली त्या मीटिंगला जवळपास 300 ते 350 लोक होते आणि त्या मीटिंगला इकडचे स्थानिक जे आहेत व्हॅलेंटाईन मिरची देखील उपस्थित होते। त्यांनी देखील संताप व्यक्त केला। त्यांनी सांगितले की लोक इतके भडकले होते की वन अधिकाऱ्याला मारण्या इतकं त्यांची धावपळ होती, परंतु त्यांनी देखील आपला संयम राखला। व्हॅलेंटाईन मिरची यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात। वास्तविक पहिल्या दिवसापासून आम्हाला जे माहीत पडलंय, जे कानावर आलं आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही संपर्कात आहोत कन्फर्म करायला की खरंच तुला बिबट्या दिसला आहे का। त्यांनी दुसऱ्या दिवशी कॅमेरे लावले, कॅमेऱ्यात बिबटे ठसे आले, त्याच्यानंतर त्यांनी कन्फर्म केलं की बिबट्या आहे। तिसऱ्या दिवशी आम्ही परत संपर्क केला प्रत्यक्ष आणि भेट घेतली फॉरेस्ट अधिकाऱ्यांची। त्याने अशा गोष्टी काय सांगितल्या की आम्हाला संतापनावर झाला। विषय असा आहे की बिबट्याचे ठसे दिसले कॅमेऱ्यामध्ये, बिबट्या आहे हे कन्फर्म झालं वसई किल्ल्यात। मग आता पकडायला उशीर काय? इथे हजारो पर्यटक या किल्ल्यामध्ये येतात। बाजूला एक गाव आहे वसई कुलवडा किल्ला बंदर, पाचू बंदर नावाचा, 12 ते 15 हजार वस्ती आहे। सगळा वहिवाट याच मुख्य रस्त्यावरून येतो। असं असताना फॉरेस्ट अधिकारी सांगतायत की आम्हाला परमिशन घ्यावी लागेल, आम्हाला डहाणूची परमिशन पाहिजे, तदनंतर नागपूरची हेड ऑफिसची परमिशन पाहिजे। तर मग आता परमिशन अडलं कुठे? आम्ही त्यांना विचारलं परमिशन अडलं कुठे? तर त्याने आम्हाला त्या नियम आणि कायदे पुढे करतायत आणि त्याचं एक सोंग करून त्यांची कारवाई
अत्यंत धीम्या गतीने चालू आहे. तर काय सांगाल की वन विभागाचे पिंजरे देखील अजून येत नाहीत आणि काल जी मीटिंग झाली त्यात काय झालं, लोकांचा संताप कसा होता आणि लोक का भडकले होते? कालची मीटिंग त्यांनी सांगितलं मला की गाववाल्याची आपण मीटिंग करूया, एक कार्यक्रम राबवूया आणि स्क्रीनवर त्यांनी एक पिक्चर दाखवलं, बिबट्याविषयी माहिती दिली. त्यातनं त्यांनी सांगितलं की नियमानुसार गाववाल्यांना विचारायला लागते की तुमची प्रतिक्रिया काय आहे. तर मी त्यांना सांगितलं की असं का, असं यासाठी की बिबट्या दिसला आणि पकडला असं होत नाही आहे. गावकऱ्यांना किती त्रास आहे, इथल्या पर्यटकांना किती त्रास आहे आणि काय हानी होऊ शकते, या सगळ्या प्रतिक्रिया आम्ही घेतो आहे. या मीटिंगमध्ये लोकांचे विचार जाणून घेतो आहे, मतं जाणून घेतो आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ते डानू वाया नागपूर हेड ऑफिसला पाठवतो आहे आणि तदनंतर मग परमिशन आम्हाला मिळते आणि तदनंतर मग आम्ही पुढची कारवाई म्हणजे अर्थात पकडण्याची कारवाई सुरू करतो असं ते म्हणाले. काल मीटिंग कुठे झाली, कोणासोबत झाली आणि किती लोक होते? कालच्या मीटिंगमध्ये जवळपास 300-350 वरती लोक होते आणि त्यांच्या 2 गाड्या आल्या होत्या. त्याच्यामध्ये फॉरेस्ट विभागाचे 2 अधिकारी होते आणि NGOची एक टीम होती ब्लॅक ड्रेसमध्ये. एक रेमंड डिसोजा म्हणून एक मुख्य ज्याचे आपले वाईल्ड रेस्क्यूचे एक अधिकारी होते रेमंड डिसोजा आणि अशी एक NGOची टीम मिळून सगळे एक 15 ते 20 त्याचे अधिकारी होते. यांची कारवाईमुळे तुम्ही सहमत आहे का गावकरी? कसे सहमत असणार आम्ही सहमत नाही आहे त्यांच्या कारवाईशी. विषय असा आहे की बिबट्या कन्फर्म आहे किल्ल्यामध्ये, आमच्या छातीला धाकधूक करते, रोज आम्ही भयभीत येऊन जगतोय. इथे आमची शाळेत मुलं जातात, लहान मुलं आहेत, तिकडे क्रिकेट खेळायला जातात, इथून वहिवाट आहे, पर्यटक इकडे येतात आणि शेवटी कसंही असलं तरी, किती प्रतिबंध घातला तरी शेवटी आमचं इथून जाणं येणं आहे. अनेक वर्षापासून आमचं इथे वावरणं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला बाहेर जायला ते भीती वाटते आणि बाहेर विहिरीवर पाणी आणायला जायला लागते, विहिरीवर कपडे धुवायला जायला लागते. तर या सगळ्याची कारवाई म्हणजे यांना माणसापेक्षा बिबट्या महत्त्वाचा झाला असं वाटतं, असं त्यांच्या म्हणण्यावर वाटते. आमचं म्हणणं तेच आहे ना, सांगतो काय की आम्ही परमिशन घेणार, मग ती प्रोसेस पूर्ण होईल आणि मग आम्हाला ती परमिशन मिळाल्यानंतर आम्ही पिंजऱ्यांची व्यवस्था करू. आता कालच्या मीटिंगमध्ये पण थोडासा भडका उडालेला लोकांकडून, लोकांच्या प्रतिक्रिया एकदम संतप्त होत्या. कारण काय की तुम्ही असं बोलता तसं काय की माणसापेक्षा तुम्हाला त्या बिबट्या प्राणी अत्यंत महत्त्वाचा वाटतोय. हो, अत्यंत आहे ना महत्त्वाचा. आम्ही कुठे सांगतो, आम्ही प्राण्यांना आम्ही नकार देऊ शकत नाही. प्राणी आपला एक जनजीवनाचा प्रश्न आहे, वन्यजीवन. परंतु अगदी माणसांना हानी झाली तरी, हानी होईपर्यंत तुम्ही वाट बघाल तर मग हे फॉरेस्टची काय